प्रथमेश भगत साहेब सुद्धा आमच्यापासून रजा घेतात. त्यांनी बहुमूल्य वेळ स्पर्धेला आमच्यासाठी दिला, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. चांगला खेळ त्यांच्या संघाने केला. शनिदास पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू एज लागते, क्षेत्ररक्षक बीट झाले होते, मात्र फायनलिंगला आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एका धावेने खातं उघडलं होतं ते फलंदाज विकासचं खातं उघडलं होतं ते गावदेवी जाधव स्पोर्ट उंबारडे संघाचं. 50 धावा या मैदानामध्ये सेफ होऊ शकतात, कारण की 38 धावात फाईट केली होती त्रिशैलोन बदलापूर संघाने. इथे मात्र पहिल्या फेरीतील तिसरी मॅच नंतर सामना असेल गावदेवी हेडुटणे वर्सेस कोळे नांदिवली. पहिल्या फेरीला शेवटची मॅच असेल. इथे मात्र आभूषणने फक्त चेंडूला सन्मान दिलाय. बॅकवर्ड स्कोर लेग वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. असं वातावरण थोडंसं आपल्याला बदल पाहायला मिळतोय. सिंगलने खातो पडतोय फलंदाज भूषण. 2 धावा धापा लागल्यात उंबारडे संघाच्या. प्रथम पंधेकर असताना 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील. इथे मात्र विकासच्या बॅटमधनं झकास फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावर येणारा पहिला सुपर षटकार. नयन रसाळ यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती की व्यासपीठावर यायचे. नयन रसाळ आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. अक्षय आपण यायचे. अक्षय अर्पल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. धापलकर धावा लागतात त्या 9 धावा. शनिदास राईट राऊंड द विकेट. भूषणसाठी बॅट न खेळता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटवर येत आहेत. तेजस खूप वेगाने आलेत. प्रयत्न चांगलं आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा मिळत आहेत. तेजस खूप वेगाने आले. धावसंख्या पुढे सरकते. धापलकर धावा लागतात त्या 12. धावा धापलकर लागल्यात प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी जाधव स्पोर्ट उंबारडे संघाच्या. प्रथम फलंदाजी करत असताना इथे मात्र पुढे सरकलेलं डान्सिंग डाऊन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते खिडकाली संघाच्या माध्यमातून आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. थोडेसे घाई दाखवत आहेत क्षेत्ररक्षक. शनिदासने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 14. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू. चेतन पाटील साहेब येत आहेत. पोलीस पाटील सातत्याने 2 दिवस आमच्या व्यासपीठावरती खूप मोठं योगदान त्यांचे राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. गोपीनाथ रसाळ असतील. खूप मोठी जिम्मेदारी आपण पाहिली तर गोपीनाथ रसाळ, मनोज रसाळ, रुद्रनाथ रसाळ, जगदीश रसाळ, धनाजी टोकरे, करण मडवी, प्रताप पाटील असतील, महेश चिकनकर, जयेश शेलार आणि पूर्ण जय गोलोबा क्रिकेट संघ दॉर्ली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 5 षटकांची लढत आहे. थोडंसं फास्ट खेळायचे. 14 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज ऋतिक. सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल, व्हॉलेंटियर्सला विनंती असेल की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे, कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अक्षय पाटील यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येतात. उंबारडे टीमला युट्यूबच्या माध्यमातून बघतात. थोडंसं आपण पाहिलं तर आजारी असल्या कारणाने ते स्पर्धेत खेळत नाहीयेत. जबरदस्त क्रिकेटर अक्षय पाटील युट्यूबच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा ते एन्जॉय करतायत. क्रिकेट असा वेळ आहे, तुम्ही किती लांब असले तुम्हाला नक्कीच मैदानापर्यंत खेचून आणलं जातं. इथे मात्र भूषणच्या बॅटमधनं रिव्हर्सचा फटका. थर्ड मॅन रिझन मधनं चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. तैनात राहायचे.
18 धावा धावफलकावरती लागल्यात. कालच्या दिवसात सुद्धा कल्पेश राऊत यांची खूप चांगली भूमिका राहिली आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेत ते आहेत. आणि स्पर्धा म्हटलं तर सगळ्यांचं सहकार्य असणं खूप गरजेचं असतं. ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू टॅप केलं होतं. अंडर बॉक्सचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली काय घडतं. ऋतिक आलेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याने हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 18 धावा. हे चित्र आपण ज्यावेळी चेंज द गेम वडवली ब संघ मैदानात असतो त्यावेळी हे चित्र तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळेल. वाकलन संघ असेल तेवढी बॅकिंग सुद्धा त्यांची खूप चांगली असते. तशी चांगली बॅकिंग आपल्या खिडकारी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावरती लागलेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज ऋतिक पाटील एक चांगला गोलंदाज आहे. कमी वेळात चांगली कामगिरी राहिली खिडकारी टीमसाठी. इथे मात्र एक आगळावेगळा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. शॉट फाईन लेगचा आणि फलंदाज भूषणची खेळ इथे समाप्त होते. 18 धावांची भागीदारी इथे समाप्त होते आणि पहिला धक्का लागतोय तो गावदेवी जाधव स्पोर्ट उंबाडे संघाला. तर 18 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज रोहित येत आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल गावदेवी हेडुटणे वर्सेस कोळे नांदिवली. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळते. मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का आणि सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो मात्र चेंडू वन माउस सीमा पार चौकार. 4 धावसंख्य पुढे सकते धावफलक धावा लागतात त्या 22. रोहित तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. उमाडे संघाच्या माध्यमातून भूषण मात्र बाद झाले. चांगली पाठीमध्ये विकासच्या बॅटमधून झकास फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या खेळासाठी विकास जाणले जातात. इथे मात्र वेगवान चेंडू होता आणि वेग भरपूर आहे ऋतिक या गोलंदाजाकडे. तो वेग आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती लागले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्ले 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीला तिसरा सामना. कालच्या दिवसात पण पाहिलं तर म्हात्रेपाडा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. आज 8 संघांमधून पाहायचं कोणता संघ पुढे सरकतोय. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. शार्दूल खूप वेगाने आलेत. मात्र थोडासा वेळ घेत आहेत. डीप मध्ये होते. 2 धावा मिळतील आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 12.00च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती लागल्यात. कालच्या दिवशी आम्ही एक चित्र पाहिलं स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक मध्ये निशांतजी स्पोर्ट वाकलन संघाने स्पर्धा जिंकली. मात्र काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर राकेश ढोणे कोळे नांदिवलीचा एक जबरदस्त क्रिकेटर त्याचं निधन झालं. पण त्याला थोडीशी त्याच्या घरच्यांना मदत म्हणून नक्कीच त्या स्पर्धेच्या माध्यमातून वाकलन संघाने 5,000 रुपयाची मदत मात्र तिथे करण्यात आली. आणि प्रवते आपण पाहिलं तर राहुल भोईरा तिथे उपस्थित होते आणि त्यांच्याकडे ती कॅश जमा केली. भरपूर प्रसिद्धी मिळाली या गाण्याला. कारण हेडुटणे गावचे सुपुत्र परमेश माई यांनी गायलेलं गीत
आणि सोनापाड्याचे योगेश सुरेश पाटील प्रस्तुत केलेलं गीत आहे. तेजस येत आहेत तिसरं षटक घेऊन. वैयक्तिक पहिल्याने संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत. पुढची मॅच असेल काऊदेवी हेडूटने मागच्या वर्षीचा दॉर्ली चषकचा चॅम्पियन संघ आहे आणि त्यांना फाईट करेल तो स्वर्गीय राकेश ढोणे 11 कोले नांदिवली. एक चेंडू, पहिला चेंडू आपल्या पाहायला मिळतोय. रोहितला पूर्णपणे बीट केला जातोय. डॉट चेंडूची समाप्ती 24 धावा झाल्या 50. ज्यावेळी नाणेफेकी आपण जिंकतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो त्यावेळी आपल्या मनामध्ये एकच ध्येय असो की समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. त्याच्या राईट मोर विकेट रोहितसाठी. आडव्या बॅटने रोहित एक्झॅक्टली चेंडूची पाहणी करत नाहीयेत. आडव्या बॅटने वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतात. हेच तेजसने पाहिलं. तेजसकडे वेग भरपूर आहे. वेगाचा राजू शेट भोईरा उंबाडे यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा आहेत उंबाडे टीमला. जबरदस्त क्रिकेटर आणि तेवढे चांगले आयोजक आहेत राजू भोईर साहेब. यांच्या माध्यमातून खेळाडूंना जेवणाची सुद्धा व्यवस्था केली होती उंबाड्याच्या मैदानामध्ये. आम्हाला आठवते 40+चे 16 संघ त्या स्पर्धेत खेळले होते आणि राजू भोईर यांचं खूप मोठं योगदान त्या स्पर्धेत. रोहितला एक धाव मिळते. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर एक धावसंख्येने पुढे सरकतो तो म्हणजे काऊदेवी जाधव स्पोर्ट उंबाडे संघ. मित्रांनो पैसा हा सर्वांकडे असतो पण ती खर्च करण्याची ताकदही असणं खूप गरजेचं आहे. आणि ताकद आम्ही पाहिली राजू भोईर असतील मोठा गावचे किंवा राजू भोईर उंबाड्याचे यांच्या माध्यमातून बरेच असे व्यक्ती आहेत जे क्रिकेटसाठी खूप काही करतात आणि त्यांची चर्चा होते क्रिकेटमध्ये. इथे माझा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक शार्दूल आले थोडीशी मिस फील्ड होते. 2 धावा मिळतील. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 27. धावांची गती थोडीशी कमी झाली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शार्दूलाचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये. मात्र चांगला क्षेत्ररक्षक आहे. क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेटमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून आपल्याला चुका पाहायला मिळतात. मात्र त्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत. आत्मविश्वास तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत तेजस. दोन्ही खेळाडू आता मात्र एकाच एंडला आहेत आणि फलंदाज रोहितची खेळी ते समाप्त. धावचीच्या स्वरूपात लागणारा अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम उंबारडेला.
धावा धावपळ करत लागले. संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक करतोय गोलंदाज ऋतिक. अडतीस धावा धावपळ करत लागल्या. चौथं षटक मार्गस्थ असताना चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 षटकांची लढत आहे. 38 धावा धावपळ करत लागल्यात. 50+ धावा बनवाव्या लागतील गावदेवी जाधव स्पोर्ट उंबरडे संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज ऋतिक. राईट आर्म ओव्हर द विकेट. सेकंड फलंदाज सलामीचा फलंदाज विकास. पुढचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तेजस येत आहेत. एकच धाव स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धापलकर धावा लागल्यात त्या 39 धावा धापलकर लागल्यात. जगदीश रसाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ या स्पर्धेतील गावदेवी हेडूटने आणि त्यांना फाईट करेल तो स्वर्गीय राकेश ढोणी 11 कोळी नांदिवली. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 5 षटकांचा सामना असेल. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 39 धावा धापलकर लागले. टीम मीटिंग मात्र इथे घेतली जाते. दोन्ही टीमसाठी एकच गोष्ट सांगेल, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय पराभव पुसून टाकेल. आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय DTCचे जयंता. क्षणचित्र टिपत असताना ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहतोय संदीप मोरे. गावदेवी हेडूटने संघ टॉस विन आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. जयेश येत आहेत. राजेश पावशे यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती की व्यासपीठावरून स्थान बनवायचे. दौरली गावचे कोणी ग्रामस्थ आले असतील तर त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष रामदास धोनी साहेब आपण आला असेल तर आपण यायचं व्यासपीठावरती. आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जय गुलोबा चषक 2019 शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज जयेश. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतात. तेजस चूक होणार नाहीये आणि पहिले यश संपादन केले गोलंदाज जयेशने आणि फलंदाज विकासचे खेळ इथे समाप्त. विकास बाद होत आहेत. आशिष येत आहेत. आशिष जाधव नवीन फलंदाज. आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 39 धावा झाल्यात. जयेश पोलाट या नावाने प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. सर्वात लांब षटकार मारले जातात त्यामुळे हे नाव त्याला देण्यात आले. या ठाणे जिल्ह्याची शान या सॉन्ग मध्ये तुम्ही जयेशचं नाव ऐकले. जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र उगमच्या बॅट मधनं सुरेख फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर नेणारा संघर्षमय षटकार. ग्रामपंचायत सदस्य फुलाजी काळन यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. आणि प्रेमनाथ काळन यांचे आगमन झाले. त्यांनाही विनंती की व्यासपीठावर स्थान बनवायचे. गणेश जाधव यांचे आगमन झाले. त्यांनाही विनंती व्यासपीठावर स्थान बनवायचे. फुलाजी काळन एक जबरदस्त व्यक्तिमत्व आम्हाला आठवते. इडोंडे गावात दयालू काळन यांचे पिताश्री
तर षटकार आलाय. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. धावांची गरज होती खऱ्या अर्थाने. याही पुढे तुम्ही पाहू शकाल जिथे जिथे स्पर्धा होईल मात्र त्या स्पर्धेत गावदेवी हेडुटणे याच नावाने संघ खेळ अशी सूचना नक्कीच अविनाश खान आम्हाला देत आहेत. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा उगम शेलार खूप वेगाने पूर्ण करतायत. ज्यावेळी तुम्ही रतनबुवा स्फूर्ती चषक खेळाल तेव्हा तुम्हाला फक्त गावाचं नाव पाहायला मिळेल. लक्षात घ्या. तेव्हा कोणत्याही प्रकारचं ABCD हे पाहायला मिळणार नाहीये. कारण एकाच गावातील संघाला इथे एंट्री मिळते. महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक. सत्तेचाळीस धावा धावफलक आहेत. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 38 धावांचा पाठलाग करून थोड्याशा अडचणी आल्या होत्या. त्या म्हणजे कुशल स्पोर्ट सपाटे संघाला. इथे मात्र तुमच्या बाहेर होता. छेडछाणी केली. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. इथे मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. त्यात शार्दूल चूक होणार नाही आणि फलंदाज उगम शेलरचे खेळ समजा ऑफ स्टंपच्या भरपूरच बाहेर होता चेंडू हा. आता त्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला उगम शेलारने आणि त्यामुळे उगमला मागं परतावं लागतंय. शिवाजी ढोणे साहेबांचं आगमन झालंय. कोळी नांदिवलीचे त्यांना विनंती की व्यासपीठावर यायचे. शिवाजी ढोणे साहेब. आपल्याला 48 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावायचे. टॉस पुढच्या मॅचचा झालेल्या गावदेवी हेडुटणे संघाने नाणेफेकी जिंकले. त्यांना फाईट करेल तो स्वर्गीय राकेश ढोणे 11 कोळे नांदिवली. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. गावदेवी जाधव स्पोर्ट उंबाडे संघ 48 टार्गेट. सामना जेव्हा सुरू होईल दुसऱ्या सत्रात आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक हेडुटणे गावचे करण काण यांच्याकडे. तत्पूर्वी DJ मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत आपण ऐकूया.
बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल इनसाइड आउटच्या माध्यमातून समोर क्षेत्ररक्षक कॅच मात्र घेतली आहे आणि गोल्डन डकचा शिकार होत असताना इथे पाहायला मिळतो आहे 0 धावसंख्येवरती पहिला धक्का. आदरणीय वैभव शेठ गायकवाड या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून जे गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. 48 धावसंख्येचं लक्ष्य आहे आणि पहिल्याच बॉलवरती योगेश पवार आघाडीचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. गोल्डन डक नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. शनिदास महेश आणि शनिदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 48चं लक्ष. याच्या अगोदरची मॅच जी आपण बघितली 38 धावसंख्येचं लक्ष होतं कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघासमोर आणि ज्याप्रमाणे लढला खऱ्या अर्थानं क्रिशा 11 बदलापुरा संघ. ही मॅच कशा प्रकारे होईल. समोर शनिदास लीडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो. कॉल कोण देणार. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं तिथे चूक केली. कॅच मात्र इथे आपण बघतोय लाईफ लाईन पहिली उघडत असताना शनिदासला आयुष्यमान बाबाचा शुभ आशीर्वाद. झेल जमिनीला दान होतोय. एक सिंगल इथे कंप्लीट होते आणि धावफलकाचा श्री गणेशा. शनिदासला मिळणार हे जीवनदान आपण बघतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान किती महागात ठरतात हे आपण कित्येक वेळा बघितलं. या मॅच मध्ये काय घडेल. कॅच मात्र ड्रॉप केले. मिडॉनला क्षेत्ररक्षक आपण बघतोय विकास न अफलातून बॅटिंग केली होती फर्स्ट सेशन मध्ये. तो मात्र कॅच ड्रॉप करतोय. समोर महेश. हा चेंडू सरळ बॅटने अगदी आपण बघतोय क्षेत्ररक्षकाला हाताला ब्रश झाला चेंडू आणि मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हंगाम महेशच्या पद्धतीने बॅटिंग करतो. अजून एक ओव्हर पिच चेंडू लॉफ्ट केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. काऊ कॉर्नरच्या वरतून. इट्स अ विकेट 6. ते बघतो आपण महेशच्या माध्यमातून. उवा पेज लॉफ्ट केला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टप्पा घेतला. मिड विकेटला अडवलाय चेंडूला. उचलून फेक करते. दुसऱ्या धावेचा कॉल. खूपच वेगाने धावतात. आउटफील्ड थोडीशी खराब. चेंडूने हुलकावणी दिली. तिसरी धाव इथे कंप्लीट होते. अगदी आपण बघतोय ज्याप्रमाणे महेश धावलाय. स्मित हास्य देखील आहे त्याच्या चेहऱ्यावरती. 3 धावा कंप्लीट झाल्या आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय एकंदरीत पुढे जात असताना 16 धावा. पहिलाच बॉल ज्याप्रमाणे टाकला गोलंदाज निलेशनं विकेटचं पतन आणि त्यानंतर जे काही घडलं मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 षटकार लगावले महेश पाटीलनं आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 16. लक्ष्य आहे 48 धावसंख्येचं. शेवटचा चेंडू या षटकामधला शिल्लक. शनिदास समोर. यावेळेला ऑन द टो स्क्वेअर कटचा फटका येतो बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून. चेंडू जातो हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
दुसरा धक्का बसतोय 22 या धावसंख्येवरती. को इन्सिडन्स आपण बघतोय ज्याप्रमाणे निलेशचं पहिलं षटक पहिल्याच बॉलवरती गडी बाद आणि दुसरं षटक पहिल्याच बॉलवरती गडी बाद. परंतु ज्याप्रमाणे निलेशच्या षटकामध्ये तदनंतर 3 षटकार देखील आले. संघाची धावसंख्या आतापर्यंत 22 लक्ष आहे 48 धावसंख्येचं. राऊंड द विकेट विकास. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र फुलर लेनचा चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषा पार करेल. तेजस इरादे स्पष्ट करतोय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. हॅलो. सव्वीस धावा धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते खिडकाली संघाची. पाबापेचं दुसरं षटक सुरू आहे. बॉलर आपण बघतोय विकासला. तेजस ऑनसाइड लेवलला चेंडू झाला म्हणजे कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे. उचलला चेंडूला फेकी दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट करत असताना शनिदास आणि तेजस ही जोडी दुहेरी धावसंख्येच्या मोहितीनं धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 28 धावा. अजूनही विजयासाठी जर आपण बघितलं 20 धावेची गरज आहे आणि सुस्थितीमध्ये मिळेल मी तर खिडकाली संघ. शफल होऊन यावेळेला पाटला ब्रश झाल्यानंतर डायरेक्ट हिटची चान्स होती. बॅकिंगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये दूरवरती आहेत. एक सिंगल कंप्लीट झाले. फेकी होती तोपर्यंत आपण बघतोय फक्त सिंगलच एकाच धावेवरती समाधान मांडतोय. 29 धावा 29 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पार्टनरशिप बिल्टअप करत असताना यावेळेला तेजस आणि शनिदास ही जोडी. राऊंड द विकेट विकास. हा चेंडू थोडासा पॉज घेऊन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॅटची काढा तदनंतर सिली पॉइंटच्या दरम्यान ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट. त्याप्रमाणे आपण बघतोय चौकार आला तदनंतर एकेरी दुहेरी धावा. जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करत असताना हे दोन फलंदाज. रिव्हर्स स्वीप डॉमिनेट केलं होतं फलंदाजाला. या चेंडूनं सन्मान लॉक शॉट पाहायला मिळाला रिव्हर्सच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या आपण बघू शकाल एकेरी धावेने पुढे जात असताना 2 षटकांचा खेळ येथे संपन्न झाला आणि धाव फलकावरती आपण जर बघितलं तर 31 धावा विजयासाठी 18 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजे 17 धावेची. 17 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. त्याप्रमाणे आपण बघितलं अगोदरची मॅच क्रिशा 11 बदलापूर संघ 38 धावा डिफेन्स करत असताना त्यांनी फाईट केली. त्यांचा तोफखाना त्यांची गोलंदाजी बॉलिंग अटॅक ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल या अगोदरच्या मॅच मध्ये आरफ असेल आसिफ असेल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जब्बरला कुणाल देखील असेल कुणाल पेनकर अफलातून गोलंदाजी झाली होती आणि त्या कारणास्तव ती मॅच देखील शेवटच्या षटकापर्यंत आली होती. 2 चेंडू अक्षरशः 4 धावेची गरज असताना लक फॅक्टर मात्र अतुल पाटीलचं आणि तो विजय संपादन केला कुशल सापार्डेने. इथे या मॅच मध्ये कशा प्रकारचे चित्र असेल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती सज्ज होत असताना रोहित ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा हा चेंडू चारखाने चित करतोय. फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच तेजसला. फ्रंट फुटला आल्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तेजसचा. तदनंतर डिफेन्सिव्ह नक्कीच स्टिअर करायचं होतं परंतु इथे प्रयत्न फसला. इट्स अ डॉट बॉल. 17 चेंडू 17 रिक्वायर्ड. रोहित हा चेंडू आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर आडवा बॅटने खेळायचा होता. बीट होत असताना बघतोय आपण तेजसला. अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे विकेटची गरज आहे. तुम्हाला वारंवार ब्रेक थ्रू मिळवून द्यावे लागतील कारण इथून धावा डिफेन्स करायचा आहे. 16 चेंडूंमध्ये 17 अगदी 1 धाव चेंडूपेक्षा फक्त जास्त आहे आणि त्याप्रमाणे सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो खिडकाळी संघ. शफल होऊन पुढे सरसावला तदनंतर गॅप मध्ये खेळतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तो सीमारेषेच्या अगदी जवळ स्वतःला स्ट्रेच केलं. चेंडू आतमध्ये ढकलला. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा कॉल नॉन स्टॅकिंगला फेकी होते आणि सहजरित्या 3 धावा. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना 34 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र गरज आपण जर बघितली तर 14 धावेची. समोर शनिदास ऑन साइडला हाफाम पूल करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतात. विकास उचललाय चेंडूला फेकी नॉन स्टॅकिंगला ग्राउंडिंग होतीये फक्त सिंगल.
दर्जेदार क्षेत्ररक्षण बघितलं आपण डीप मध्ये, ज्याप्रमाणे विकास आले चेंडूवरती. पिकअप गॅदर अँड थ्रो, एक सिंगल कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना 35. 35 धावा धावफलकावरती. षटकामधला पुढील चेंडू रोहित. इथे स्कूप करण्याचा अगोदर मनसुबा, तदनंतर बॅक ऑफ द लेन चेंडू होता. शफल झाल्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न देखील होता ऑन साइडला, तो देखील प्रयत्न फर्स्ट फॉलो केलं. गोलंदाजाचा विचार जर केला तर शफल झाल्यानंतर अगदी शरीरयष्टीचा वरतून हा जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. 13 चेंडू आणि विजयासाठी देखील 13 धावेची गरज. पिच लॉफ केला ऑन साइडला, गॅप आहे काव कॉर्नरला. क्षेत्ररक्षक येतो विकास त्या ठिकाणी अगदी सीमारेषे जवळ चेंडू अडवला, फेक करतो नॉन स्ट्रायकिंग इनला. धावचीची संधी मात्र गमावली. संधी ही चात बोडवलेल्या बिस्किटासारखी असते, थोडा उशीर झाला की हातातून गेलीच समजा. आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. अगदी क्षणभराचं टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला शनिदास. दुसरी धाव कंप्लीट. 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झाला. धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 37 धावा विजयासाठी आता गरज आहे. चेंडू शिल्लक 12. 11 धावेची गरज. 12 चेंडूंमध्ये 11 धावेची गरज. पुढची लढत तुमच्या समोर असेल गावदेवी हेदुटणे वर्सेस कोळी नांदिवली. टॉस जिंकला हेदुटणेचे संघनायक. निर्णय अजूनही पेंडिंग आहे, डिसिजन. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. पुढची मॅच तुमच्या समोर असेल गावदेवी हेदुटणे वर्सेस नांदिवली कोळीवाडा. दोन संघांच्या दरम्यानचं द्वंद्व युद्ध अनुभवायला मिळेल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. JJCC द्वारली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळते. 2 दिवसीय स्पर्धा, कालचा दिवस. 8 संघांचा पूल आपण बघितला आणि त्या 8 संघांमधून अंतिम फेरीचे दरवाजे दिमागदार पद्धतीने जाणे मात्र ठोठावले. म्हात्रेपाडा संघ आपण बघितला, योगेश म्हात्रेचा, कृष्ण म्हात्रेचा. म्हात्रेपाडा संघ अंतिम फेरीमध्ये आज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. विजेतेपदासाठी 2 हात करेल आजच्या दिवसामध्ये. प्रथम फेरीमधील ही तृतीय लढत तुमच्या समोर. 12 चेंडू 11 धावा. पिच लॉफ्ट केलाय समोर ऑन द राइज. लॉंग ऑफ शवरतून सीमारेषा पार षटकार. शकीराचं हे सॉन्ग जगप्रदेश गायिका सॉकर फुटबॉलच्या विश्वकप साठी तिने गायलेलं हे संगीत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता गरज आहे विजयासाठी 10 चेंडूंमध्ये 5 धावेची. टॉस घेतला, पुलचा हा फटका येतोय समोर. क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट आणि अगदी आपण बघतोय हातामध्ये हा चेंडू मात्र सामावून घेत आहेत. आणखी एक धक्का बसतोय खिडकाली संघाला.